मराठी सक्तीच्या मुद्द्यावर थोड्याच वेळात मंत्रालयात बैठक. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या दालनात या बैठकीचं आयोजन. संजय निरुपम यांच्यासह रिक्षा टॅक्सी चालक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित राहणार. मराठी सक्तीची डेडलाईन पुढे ढकलण्याची शक्यता. किमान 3 ते 6 महिन्यांचा कालावधी देण्यावर रिक्षा टॅक्सी चालक संघटनांचा भर. संजय निरुपम यांची फोनवरून प्रताप सरनाईक यांच्याशी चर्चा. सूत्रांची माहिती. 1 मेची डेडलाईन पुढे ढकला. चालकांना मराठी शिकायला किमान 6 महिन्यांचा वेळ द्या. सरनाईकांसोबतच्या बैठकीआधी संजय निरुपम यांची मागणी. मुंबईत मराठी सक्तीवरून रणकंदन. सरकारच्या निर्णयाविरोधात ऑटो रिक्षा टॅक्सीमॅनचं युनियन आक्रमक. आज दुपारी 4 वाजता गोरेगावमध्ये महत्त्वाची बैठक. आंदोलनाची दिशा ठरणार. गुणरत्न सदावर्तेंविरोधात ठाण्यात मनसेची बॅनरबाजी. बॅनरवर सदा रडते असा उल्लेख करत मनसेने डिवचलं. मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक. उद्धव ठाकरे विधान परिषद न लढवण्यावर अद्याप ठाम. मवियाकडून ठाकरेंची मनधरणी. ठाकरे उमेदवार असल्यास निवडणूक बिनविरोध. अर्ज भरण्यासाठी अवघे 3 दिवस बाकी. विधान परिषदेवरून उद्धव ठाकरे लवकरच भूमिका मांडतील. संजय राऊतांची माहिती. तर शिंदे महान, भाजपचीही मतं फोडू शकतात. राऊतांची टीका. बच्चू कडूंना शिंदेच्या शिवसेनेकडून विधान परिषदेवर संधी देण्याची शक्यता. मात्र परिषदेवर येण्यास प्रहार पक्ष विलीन करण्याची सेनेची अट. सूत्रांची माहिती. नीलम गोऱ्हेंच्या संभाव्य उमेदवारीला कार्यकर्त्यांचा विरोध. सूत्रांची माहिती. शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून अद्याप अंतिम निर्णय नाही. आमदार संजय गायकवाडांविरोधात पुरोगामी संघटना रस्त्यावर. बिंदू चौकात पोलीस आंदोलकांमध्ये झटापट. प्रकाशक आंबींना शिवीगाळ केल्याप्रकरणी कारवाईची मागणी. पुरोगामी संघटना उद्या बुलढाण्यात जाणार. तर हजारोंच्या संख्येने संजय गायकवाडांच्या घरावर मोर्चा काढणार. शिवीगाळ प्रकरणावरून पुरोगामी संघटना आक्रमक. पोलिसांच्या कारवाईचाही निषेध.